मुंबईसारख्या शहरामध्ये राहणं म्हणजे खायची गोष्ट नाही. मुलांचं शिक्षण, त्यासोबतच दिवसभराचं खर्च आपलं हे सगळं आपल्याला मेन बघायचं असतं. तर त्या हिशोबानं आपल्या शाळेचे खर्च, मुलाचं, परत दिवसाचं आपलं डेली जे आहे मंथली आपलं खर्च, हे सगळं खूप गरजेचं आहे. त्या हिशोबानं आपल्याला काहीतरी करणं, घरामध्ये बसण्यापेक्षा तर आपण बाहेर जाऊन काहीतरी केलेलं बरं, म्हणून त्या हिशोबानं मी बाहेर करत आहे. वेळ न घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि काही तुमची प्रतिक्रिया असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, सकाळची सुरुवात आहे. सकाळी पाऊस पडत आहे. शाळा पण सुरू झाल्यामुळं गर्दी पण खूप झालेली आहे ट्रेनमध्ये. तर इथं सर्वात पहिले आम्ही सगळे जे लेडीज आहेत, जेवढे काही आहेत तेवढे येऊन आम्ही सकाळी बरोबर टायमिंगला पार्किंगमध्ये अटॅचमेंट होतो. इथे जेवढे काही महिला तुम्हाला दिसत आहेत लेडीज, सगळेजण बघा आपले कर्तव्य जे काही काम आहे, आंघोळ करून सगळे कामं करून होता होईल तेवढं काम करून हातभार लावून येणारे सुद्धा आहेत. कारण कुणाच्या घरामध्ये सून आहे, कुणाच्या घरामध्ये नातवंड आहेत, कुणाच्या घरामध्ये लहान मूल आहे, असे सगळे महिला वर्गीय आहेत. तर मलाही खूप छान वाटतं यांच्यासोबत. तर ही पहिला दिवस आहे, मी तुमच्याशी शेअर करत आहे. बघू शकता सकाळी पहिल्या दिवशी पाऊस खूप जोरजोरात पडत आहे. तर थोडंफार मी शूट केले होते, मग थोडंफार मी तुम्हाला दाखवत आहे. याच्यामध्ये कसं रिस्की असतं तर जास्ती काही आपण दाखवू शकत नाही. तर बघू शकता सकाळी मुंबईमध्ये जे आहे धो पाऊस पडलेला होता. सकाळी रात्री सकाळी चालूच आहे पावसाचं जे आहे थेंब तो बंदच होत नाही. तर मला कुठेही काम करायला मंडळी काहीतरी कला आहे, तिथं काहीतरी शिकण्याजोगी आहे, काहीतरी वेगळं काम आहे किंवा अनुभव घेण्याजोगी आहे, तरच मला काम करायला आवडतं. अन्यथा मला बिलकुल काम करायला आवडत नाही. माझं मनच गवा देत नाही, आतून माझं मनच इच्छा होत नाही. तर मन नाही तर तिथं आपण काम करायला नाही पाहिजे, कारण मन साथ देत नाही तर आपली बॉडी पण साथ देणार नाही. मग काम कसे करणार? त्यासाठी जिथं आपली कला आहे काहीतरी तरच मी काम करायला जाते. आणि मला असे कामं शिकायला वगैरे काहीतरी वेगळं असं मला करायला खूप छान वाटतं. हे सकाळची सुरुवात झाली आहे. तिथूनच मी सकाळी 7लाच मॉल खुल्ला होतो, तर मी लवकर तिथूनच जाऊन थोडंफार घेऊन आले होते सामान, आणि तेच मी तुमच्याशी शेअर करत आहे. हे चॉपर घेतलेलं आहे, मी पण पहिल्यांदाच बघत आहे चॉपर, कारण सकाळी कापणं कांदा खूप भारी पडत आहे. थोडं आपलं जेवढं काही आहे छोटं कापणं याच्यामध्ये कटिंग होते छान, म्हणूनच मी घेतलेलं आहे. हे लॉक आहे, हे बटन आहे लॉकचं. मी तुम्हाला इथं कांदा वगैरे कापून पण दाखवते. तर इथं लॉक आहे बघा. हे लॉक असं थोडंसं या साईडला खेचलं तर चॉपरचं जे वरचं जे आहे ना अपडाऊन करायचं ते ओपन होऊन जातं. तर आता हे छान असं आपलं चॉप करून जातं. फक्त पुश करायचं, आपल्याला जास्ती काही करायचं नाही. हे असं पुशअप केलं ना सगळं जे आहे आपलं कटिंग होऊन जातं. आणि एकदम सिंपल आहे बघा, धिवायला वगैरे काही जड नाही. तर तुम्ही बघू शकता इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवते मी. आता आपल्याला जसं कापायचं आहे तसं कापून घेऊ शकता, फक्त बारीक थोडं कापून घ्यायचं आहे. त्याला क्लोज करून घेतलेलं आहे. आणि एकदम सिंपल आहे बघा, धिवायला वगैरे काही जड नाही. अख्खं कांदा घातलं तर ते होणार नाही, कारण चॉपर जे आहे आपलं छोटा आहे, त्या हिशोबानं डेली यूज साठी घेतलेला आहे. तर इथं तर आता मी कांदे टाकलेले आहेत बघा तुमच्या समोरच, आणि मी तुम्हाला करून दाखवत आहे. तर जास्ती नाही, थोडे का होईना आपले कांदे एकदम जेवढे पाहिजे तेवढे आपण बारीक करून घेऊ शकतो. इथं बटन असं स्विच केलं ना, बटन असं त्याला या साईडला खेचलं तर हे पुशअप करायचं आपलं ओपन होतं. तर इथं बघू शकता मी जास्ती नाही करत आहे, एक 10-15 वेळाच केले असं. तुम्हाला मी इथं दाखवते किती बारीक झाल्यात कांदे, तुम्ही बघा. तर इतका पाऊस पडत आहे मंडळी, एवढं उकळत आहे ना, तर कारण ना याचं रिझन काय माहिती आहे, प्रत्येक जागी रोड झालेले आहेत, कुठेही माती राहिलीच नाही. तर थंडवा आणि गारवा वाटतच नाहीये, कारण एवढं उकळत आहे ना, एवढं पाऊस पडत आहे तरी सुद्धा उकळत आहे. फक्त हवा आली की असं वाटतं की थोडंफार थंड वाटतं, पण जमीन बघा शहरमध्ये राहिलीच नाही, म्हणून खूपच उकळत आहे मला असं वाटत आहे. कारण आपण कुठेही आपण असं बघितलं ना तर प्रत्येक जागी रोड बनलेली आहे, सिमेंट लावून आपले रोड बनवून टकाटक झालेले आहेत. तर तुम्हाला मी कांदे पण कापून दाखवले आहे. आता फ्लावर घेतलेले आहे, फ्लावर पण तुम्हाला थोडं कापून दाखवते. इथं लसूण, मिरची सगळं काही तुम्ही वाटू शकता. खूप छान आहे, शेंगदाणे पण बारीक होतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवते. तर पहिलेच्याच टॉपिकवर वळूया. तर बघा मंडळी, गरमी व्हायचे खूप काही रिझन आहे, आणि आजकाल प्रत्येक जागी सगळं जे आहे करंटवर झालेलं आहे. भरपूर कंपन्या झालेल्या आहेत, भरपूर काही मशिनी, यंत्रणं, हे सगळे याच्यामुळे खूपच गरमी व्हायला लागली. आपले झाडं जे आहेत खूप कमी आहेत, म्हणून वृक्ष लावा. वृक्ष लावल्याने काय होतं, सगळ्याला जे आहे हवा भेटते, फ्रेश हवा होऊन जाते. तर त्यासाठी या दिवसामध्ये झाडं लावणं, प्रत्येक जण एक जर झाड लावलं तर भरपूर काही आपल्याला फायदा होईल त्याचा आपल्या पिढीला. तर त्यासाठी झाड लावणे खूप गरजेचं आहे. तर जेवढं होता होईल आपण झाड लावले पाहिजे या दिवसामध्ये. तर हे होती माझ्याकडून तुम्हाला माहिती, व्हिडिओद्वारे का होईना एक छान मेसेज म्हणून मी तुम्हाला हे सगळं बोललेलं आहे. ज्यांना आवडलं त्यांनी घ्या, नाही आवडलं त्यांनी सोडून द्या. बोलायचं राहूनच गेलं बोलता बोलता. तर मंडळी, मी तुम्हाला छान चॉपरमध्ये जे आहे फ्लावर आणि कांदा कापून दाखवलेला आहे. त्याची प्राइस पण महाग नाही आहे, त्याची प्राइस आहे
आहे 199 आणि हे चप्पल पण मला 100-250 रुपयेपर्यंत पडलेले आहेत. जे माझ्यासाठी शूज घेतलेले आहेत त्याचे पण 199 अशी प्राईज आहे. सोबतच मोठ्या मुलाला माझ्या थोडंच फार चक्कर येत होती. मम्मी म्हणत होता त्याला काहीतरी बनवून द्यायला येईल म्हणून मी थोडंफार असं ड्रायफ्रूट घेतले होते. परत तुपाचा डब्बा, एक खजूर घेतले होते आणि त्यासोबतच एक गुलाबजामुनचं पॅकेट घेतले होते. असं सगळं माझं शॉपिंग झालं होतं. हे जे मिठाचं पॅकेट घेतलेलं आहे मी, टाटाचं पिंकवालं मीठ, ते पण खूपच महाग आहे. डेली यूजला काही परवडणार नाही, पण एक घेऊन ठेवावं म्हणून. तर अशी होती माझी ही ड्रायफ्रूटची शॉपिंग. तर आता मी तुम्हाला थोडं किचनचं पण सामान घेतलेलं आहे. ते काय काय घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते. तर माझ्याकडे पुरणाची चाळणी होती, पण एवढे त्याचे बारीक होल होते ना की मला घासून घासून माझा हात दुखायला लागलं होतं. म्हणून मी म्हणलं की एक दुसरीवाली घेऊया. याचे होल थोडेसे मोठे आहेत आणि जास्ती काही प्राईज नाही. 178 रुपयाची आहे हे. आणि हे टिफिन डबे जे मी घेतले आहेत 2, ते पण 139चे आहेत. खूप छान आहेत म्हणून मी घेतले पहिल्यांदाच. मी पण त्याचा यूज बघणार आहे कसे आहेत ते. दुसरे वापरते आहेत माझ्याकडे, पण ते खूप जुने झाल्यात म्हणून हे 2 घेतलेले आहेत. परत मी तर दुसरं किचनसाठी आपल्याला सिलिकॉनचे हे ब्रश घेतलेले आहेत, तेल लावण्यासाठी वगैरे होतील म्हणून. तर होते माझ्याकडे, तुटला होता म्हणून दुसरे घेतलेले आहेत. परत याची पण प्राईज 99 आहे आणि ओढण्या 200 रुपयेमध्ये होत्या. खूप छान होत्या ओढण्या पण. मॉलमध्ये गेल्यावर भरपूर काही घ्यावंसं वाटतं, पण आपल्याकडे बजेट पण राहायला पाहिजे तेवढं. तर आता बघू शकता खूप छान आणि सुंदर कॉटन पॉलिस्टर मिक्स असे ओढण्या पण खूप सुंदर होत्या. तर इथं मी 2 ड्रेस ट्राय करून दाखवत आहे तुम्हाला. मला हा थोडा कम्फर्टेबल वाटत होता, पण हा पण थोडा टाईटच होता. हा तर एकदम लूज होता, पण याची स्टिचिंग पण बरोबर नव्हती. एकदम गोळा गोळा झाला होता कपडा. पण मला कलर आवडलं होतं म्हणून मी घालून बघितले होते. तुम्हाला या दोन्हीमधला कोणता ड्रेस आवडला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि मला हा माझा अगोदर घातलेला माझा ड्रेसच मला आवडला. चला तर मंडळी, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.